औष्णिक विद्युत केंद्र पारस येथे सुरू असलेल्या कंत्राटी कामगारांच्या आमरण उपोषणास एआयएमआयएमचे पदाधिकारी युसूफ पठाणसर, एआयएमआयएम अकोला जिल्हा महासचिव मोहम्मद उमेद, अकोला जिल्हा सचिव शेख सलमान, एआयएमआयएम बालापूर तालुका अध्यक्ष हाफिज शेख मोईन, बालापूर तालुका महासचिव शेख पठाण, बाळापूर तालुका सचिव एजाज अली, माजी तालुका अध्यक्ष मोहम्मद जफरुद्दीन, माजी शहर अध्यक्ष पारस शेख नजमुद्दीन, एआयएमआयएम कार्यकर्ता रहीम खान, सल्लागार व मनसब खान यांनी आज पारस औष्णिक विद्युत केंद्र पारस येथे सुरू असलेल्या कंत्राटी कामगारांच्या आमरण उपोषणात मंडपाला भेट दिली। या भेटीमध्ये त्यांनी कामगारांच्या मागण्यांना आपला पाठिंबा दर्शवला आणि एआयएमआयएमचा संपूर्ण पक्ष सतीश भाऊ तायडे व कंत्राटी कामगारांच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले। दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी पारस औष्णिक केंद्र या ठिकाणी कामगार कृती संघटना जी उपोषणाला बसले सतीश भाऊ तायडे या ठिकाणी आम्ही इथं मुलाखत दिलेली आहे। त्यांच्या या 5व्या दिवसाच्या उपोषणामध्ये त्यांची प्रकृती फार हलाखीची झालेली आहे। आम्ही CEO साहेबांसोबत बोललेलो आहोत। त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथला जो अहवाल आहे तो वरिष्ठांना पाठवलेला आहे, परंतु आमची शंका अशी होती की तुम्ही अहवाल तो पाठवला किंवा नाही पाठवला याची काय शाश्वती आहे। तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तो अहवाल रीड करू शकता आमच्याकडे येऊन किंवा आमचा व्यक्ती तिथं आम्ही पाठवतो, परंतु तो व्यक्ती आत्तापर्यंत इथं आलेला नाही आहे। आम्ही त्यांना 10 फोन केले, त्यांनी शेवटी एक फोन लावला आणि शहानिशा करून घेतली। त्यांनी तो कोणत्याही प्रकारचा अहवाल पाठवलेला आहे किंवा नाही यावर शंका नेहमी निर्माण केलेली आहे। या कामगार लोकांसोबत मजलिस इत्यादुल मुस्लिमीच्या माध्यमातून बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी, इम्तियाज अली साहेब आणि आमचे जिल्हा अध्यक्ष मोहसिन अली साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हा पाठिंबा यांना जाहीर केलेला आहे। यांच्या कुठल्याही समस्येचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मजलिस इत्यादुल मुस्लिमीन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असं आश्वासन मी वायस पठाण जिल्हा महासचिव मजलिस इत्यादुल मुस्लिमीन यांच्या वतीने जाहीर करतो आणि कंत्राटी कामगारांसोबत आम्ही सदैव उभे राहू हे आव्हान करतो आणि शासनाला आणि प्रशासनाला असं आव्हान करतो की तुम्ही सत्तेत आहात, भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु अजूनही या कामगारांचं आजपर्यंत समाधान झालेलं नाही आहे। या 15 ऑगस्ट 1947 पासून ते आजपर्यंत इथली जनता ही भुकी आहे, कारण अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी दिल्ली येथे आंदोलन उभं केलं होतं की आझादी झुठी आहे और देश की जनता भुकी आहे। आज या ठिकाणी असं सांगावं लागत आहे की खरोखरच आपण महोत्सव साजरा केला, भारत स्वतंत्र झाला, हा महोत्सव साजरा केला, परंतु खरोखर इथला कामगार कंत्राटी हा खरोखर आज उपाशी आहे। आज उपोषणाला तायडे बसलेला आहे, त्याच्या मागं आमचा परिवार आहे, त्याची आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, त्याची पत्नी आहे, 2 मुली आहेत आणि त्याच्या जीवाला जर काही धोका निर्माण झाला तर या धोक्याची जबाबदारी शासन, प्रशासन आणि इथले जे लोक असतील त्यांच्यावर ही सर्वस्व जबाबदार राहील याची त्यांनी दखल घ्यायला पाहिजे। म्हणून मी शासनाला आवाहन करतो की शक्य तितक्या लवकर होत असेल तर या लोकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा। जर तुम्ही न्यायिक आणि समता, स्वतंत्र, न्याय आणि बंधुता या चतुर्सूत्रीवर आधारित संविधानाच्या माध्यमातून या लोकांचं तुम्ही समस्येचं समाधान कराल तेव्हाच तुम्ही ही सत्ता टिकवू शकता, अन्यथा या सत्ता टिकवण्याच्या कामाची नाही आहे। मी सरकारला पुन्हा आवाहन आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।